Hello everyone. Today we are going to discuss a new topic, that is the drug resistance. We all are very much aware of the concept that is antibiotics. Antibiotics means these are the substances which are produced by one organism and that kills or inhibits the growth of another organism at very low concentration. That is the antibiotics. So antibiotics are mostly inhibitory for the organisms, but over the period of time the organisms have developed the resistance against the particular types of antibiotics, and that concept we are going to discuss in this lecture. That is called as drug resistance. Means how organism develops a resistance, how organism tolerates a particular antibiotic, that is called as the drug resistance. There are different mechanisms by which organism develops such drug resistance ability. Let's discuss all those properties one by one. Drug resistance, the definition for the drug resistance, it is the ability of bacteria or other microorganisms to withstand a particular drug, withstand or to tolerate a particular types of drug. Okay, so organism, they can resist the action of a drug, and that concept is called as drug resistance. For the first time, this drug resistance ability was detected by Paul Ehrlich. He for the first time observed this drug resistance ability of the organism, and actually it is a problem because आपण बऱ्याच डिसीजेसमध्ये इन्फेक्शन्स किंवा इन्फेक्शियस कंडिशन्समध्ये क्युअर होण्यासाठी अँटीबायोटिक्स यूज करत असतो, आणि जर अँटीबायोटिकच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स ऑर्गॅनिझम डेव्हलप करू लागले तर मग त्या अँटीबायोटिकचा इफेक्टिव्हनेस जो आहे तो कमी होणार, आणि बिकॉज ऑफ विच इट इज सपोज टू बी अ प्रॉब्लेम, and this problem was first time detected by Paul Ehrlich. Okay, so drug resistance means resistance developed by organism against a particular drug or antibiotic. Kiwa, in other words, it is ability of bacteria and other microorganisms to resist or to withstand the action of drug that would kill or limit its growth. Antibiotic दोन टाईपचे असतात, एक की जो ऑर्गॅनिझमला कम्प्लिटली किल करतो, किंवा दुसरा जो ऑर्गॅनिझमला किल करत नाही पण त्याची ग्रोथ, त्याचं मल्टिप्लिकेशन काय करतो, स्टॉप करत असतो. आता जे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स डेव्हलप बाय द ऑर्गॅनिझम, दॅट इज ड्रग रेजिस्टन्स, इट इज ऑफ डिफरंट टाइप्स. ओके, फर्स्ट दॅट इज क्रॉस रेजिस्टन्स. क्रॉस रेजिस्टन्स मीन्स इट इज एन रेजिस्टन्स शोन बाय ऑर्गॅनिझम टुवर्ड्स स्ट्रक्चरली और केमिकली रिलेटेड ड्रग्स. सो ऑर्गॅनिझम जेव्हा दोन वेगवेगळे ड्रग्ज आहेत पण स्ट्रक्चरली किंवा केमिकली ते सेम असेल, त्यांचं मोड ऑफ ॲक्शन सेम असेल, अशा सिमिलर अँटीबायोटिकच्या किंवा ड्रगच्या अगेन्स्ट जे रेजिस्टन्स डेव्हलप केलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज क्रॉस रेजिस्टन्स. ओके, सो क्रॉस रेजिस्टन्स, इट इज द रेजिस्टन्स शोन बाय ऑर्गॅनिझम अगेन्स्ट सिमिलर काइंड्स ऑफ अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल, रेजिस्टन्स टू क्लोरॅम्फेनिकॉल अँड एरिथ्रोमायसिन. दोन्ही पण अँटीबायोटिक आहेत आणि दोन्हीही प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतात. सो जर एखादा ऑर्गॅनिझम क्लोरॅम्फेनिकॉल ॲज वेल ॲज एरिथ्रोमायसिन दोघांच्या अगेन्स्ट जर रेजिस्टन्स दाखवत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज द क्रॉस रेजिस्टन्स. त्याला काय म्हणतो आपण, क्रॉस रेजिस्टन्स. ओके, सो क्रॉस रेजिस्टन्स म्हणजे काय की सिमिलर प्रॉपर्टी असलेल्या अँटीबायोटिकच्या अगेन्स्ट जे रेजिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस रेजिस्टन्स. तसाच एक वेगळा कन्सेप्ट आहे मल्टी ड्रग रेजिस्टन्स. क्रॉस रेजिस्टन्सच्या थोडा वेगळा किंवा थोडासा डिफरंट असा कन्सेप्ट आहे. इथं काय आहे की रेजिस्टन्स शोन बाय ऑर्गॅनिझम टुवर्ड्स नंबर ऑफ ड्रग्स. मीन्स ऑर्गॅनिझम हा एक किंवा दोन अँटीबायोटिक नाही तर लार्ज नंबर ऑफ ड्रग्जला काय असतो तर रेजिस्टंट असतो. मल्टिपल ड्रग्सच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स जे असतं त्याला मल्टी ड्रग रेजिस्टन्स म्हणतो आपण. ओके, अँड दिस मल्टी ड्रग रेजिस्टन्स especially it occurs against structurally or chemically unrelated organisms, unrelated antibiotics. म्हणजे असं नाही की सिमिलर आहे त्यांच्या अगेन्स्टच आहे, असं नाही. अनरिलेटेड, टोटली डिफरंट आहे. एक प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतो, एक सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करतो, एकामध्ये लॅक्टम रिंग असते, दुसरा ॲरोमॅटिक आहे. असे डिफरंट जे किंवा स्ट्रक्चरली केमिकली आणि फंक्शनली अनरिलेटेड अँटीबायोटिक आहेत, अशा लार्ज नंबरच्या अँटीबायोटिकच्या अगेन्स्ट
जे रेजिस्टन्स असतं दॅट इज कॉल्ड ॲज मल्टी ड्रग रेजिस्टन्स. ओके, सो क्रॉस रेजिस्टन्स मीन्स resistance against similar antibiotics. Multi drug resistance means resistance against dissimilar but large number of antibiotics. And the best example of such multi drug resistance is Shigella flexneri. This organism Shigella flexneri, it is supposed to be resistant to 8 different drugs. It shows resistance against 8 different types of drugs. So it is a multi-drug resistant organism because it can tolerate the action of 8 different drugs. Okay, so this is a brief information about the drug resistance. Next point, that is the types of drug resistance. Actually काय काय असतात different types and drug resistance चे किंवा antibiotic resistance चे. The first type is the pre-existing drug resistance. ओके, सो प्री एक्झिस्टिंग ड्रग रेजिस्टन्स म्हणजे काय, तर आपल्याला हे माहीत आहे की एखादा अँटीबायोटिक आपण न्यूली डिस्कवर्ड केला असेल किंवा न्यूली प्रोड्यूस केला असेल, तर डेव्हलप केला असेल, तर त्या अँटीबायोटिकच्या अगेन्स्ट ऑर्गॅनिझम इनिशियली कसं असतो, सेन्सिटिव्ह असतो. ऑर्गॅनिझम कसे असतात, सेन्सिटिव्ह असते इनिशियली. बट जसा ऑर्गॅनिझम ग्रो होईल त्याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस होतात, ऑर्गॅनिझम इव्हॉल्व्ह व्हायला लागतो आणि मग तो ऑर्गॅनिझम कसा होतो, इट बिकम्स रेजिस्टंट टू द पर्टिक्युलर अँटीबायोटिक. सो इनिशियली सेन्सिटिव्ह, but later on because of adaptive changes तो organism कसा होतो, it becomes resistant. But pre-existing drug resistance म्हणजे काय, pre-existing drug resistance means the resistance to drug from beginning. म्हणजे सेल जेव्हापासून डेव्हलप झाली, सेल जेव्हा डिवाइड झाली त्याच्यापासून, म्हणजे फ्रॉम बर्थ म्हणून आपण इन शॉर्ट रेजिस्टन्स टू द ड्रग फ्रॉम द बिगिनिंग, दॅट इज कॉल्ड ॲज pre-existing drug रेजिस्टन्स. याला आपण इननेट पण म्हणू शकतो. ऑलरेडी प्रेझेंट असलेलं, हे ॲक्वायर केलेलं नाही आहे. म्हणजे ऑर्गॅनिझम अँटीबायोटिकला कॉन्स्टंटली एक्सपोज झाला आणि एक्सपोज होऊन मग त्याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस झाले, ॲडॅप्टिव्ह चेंजेस झाले आणि मग ऑर्गॅनिझमने रेजिस्टन्स ॲक्वायर केला, असं नाही आहे. रेजिस्टन्स प्रेझेंट फ्रॉम बर्थ, दॅट इज इननेट काइंड ऑफ रेजिस्टन्स, इज कॉल्ड ॲज प्री एक्झिस्टिंग ड्रग रेजिस्टन्स. ओके, the example of pre-existing drug resistance is Staphylococcus aureus. Staphylococcus, it is resistant to penicillin from the developmental period of penicillin. जेव्हापासून पेनिसिलिन प्रोड्यूस झालेला आहे तेव्हापासून Staphylococcus aureus हा कॉन्स्टंटली त्याला रेजिस्टंट आहे. ओके, nowadays it is observed that resistance has increased up to 80%. Staphylococcus aureusच्या जो रेजिस्टन्स आहे टू द पेनिसिलिन हे 80% और अप टू 80%, 85% रेजिस्टन्स तो ऑर्गॅनिझम काय करतो, दाखवत असतो अगेन्स्ट पेनिसिलिन. सो प्री एक्झिस्टिंग ड्रग रेजिस्टन्स मीन्स रेजिस्टन्स प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग. सिमिलरली नेक्स्ट टाइप ऑफ ड्रग रेजिस्टन्स इज ट्रान्समिसिबल ड्रग रेजिस्टन्स. ट्रान्समिसिबल, व्हॉट डज दिस ट्रान्समिसिबल ड्रग रेजिस्टन्स मीन्स. आता ट्रान्समिसिबल म्हणजे काय की जी ड्रग रेजिस्टन्स ॲबिलिटी आहे दॅट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. ओके, एक्झाम्पल, सपोज दिस इज अ सेल विच इज अँड ड्रग रेजिस्टंट आणि ही दुसरी जी सेल आहे ही कशी सेन्सिटिव्ह आहे. तर या रेजिस्टंट सेलमधून दुसऱ्या सेन्सिटिव्ह सेलमध्ये ही रेजिस्टन्स ॲबिलिटी ट्रान्सफर होते. अशा प्रकारचं म्हणजे जे ट्रान्सफर होऊन ॲक्वायर झालेलं जे रेजिस्टन्स ॲबिलिटी आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्समिसिबल ड्रग रेजिस्टन्स. ओके, ट्रान्समिसिबल ड्रग रेजिस्टन्स कशामुळे असतं, इट इज मोस्टली ड्यू टू द प्रेझन्स ऑफ आर प्लाझमिड. आर प्लाझमिडला RTF प्लाझमिड असं पण म्हणतात. RTF प्लाझमिड, आर प्लाझमिड. आता RTF का, बिकॉज इट कंटेन्स 2 components. First component that is transfer factor T, and second resistance or a drug resistant factor R. सो तो जो प्लाझमिड आहे त्या प्लाझमिडमध्ये 2 प्रकारचे फॅक्टर्स आहेत, एक ट्रान्सफर फॅक्टर आणि दुसरा रेजिस्टन्स फॅक्टर. ओके, म्हणजे काय की ऑर्गॅनिझम जो आहे तो ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर ड्रगला रेजिस्ट करतो कशामुळे, कारण त्याच्याकडं ड्रगला रेजिस्ट करणारे जीन्स प्रेझेंट आहे, दॅट इज R फॅक्टर. आणि हा जो R फॅक्टर आहे, हा जो जीन आहे, इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन सेल टू अनदर सेल, आणि त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, हा ट्रान्सफर फॅक्टर.
सो दोन्ही प्रकारचे जे कंपोनंट्स आहेत, एक ट्रान्सफर फॅक्टर आहे, दुसरा ड्रग रेजिस्टन्स फॅक्टर आहे. रेजिस्टन्स फॅक्टर हा काही एन्झाईम्स प्रोड्यूस करतो की जे एन्झाईम्स अँटीबायोटिकला इनॲक्टिवेट करतात आणि त्यामुळे तो ऑर्गॅनिझम स्वतः रेजिस्टंट आहे. पण दुसरा एक कंपोनंट आहे ट्रान्सफर फॅक्टर. हा ट्रान्सफर फॅक्टर काय करतो की हा जो जीन आहे तो जीन दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. आणि जेव्हा असं ट्रान्सफर होतं त्यावेळी त्या सेकंड ऑर्गॅनिझममध्ये रेजिस्टन्स ॲबिलिटी डेव्हलप होते. दॅट्स वाय दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज ट्रान्समिसिबल ड्रग रेजिस्टन्स. क्लिअर? Okay, so mostly the antibiotic resistant genes are present on the plasmid. This is very important की antibiotic resistant gene हे मोस्टली कशावर असतात तर प्लाझमिडवर असतात. मोस्टली म्हणतो मी, ऑलमोस्ट म्हणत नाही की कंपल्सरी त्याचे फक्त प्लाझमिडवर असतात असं नाही आहे. मोस्टली these are found to be present on the plasmid, but antibiotic resistant genes are also located on the genetic element other than plasmid. म्हणजे क्रोमोझोमवर सुद्धा असतं. काही ऑर्गॅनिझममध्ये जे रेजिस्टन्स जीन्स आहेत हे प्लाझमिडवर पण असतात, पण प्लाझमिड सोडून त्याचा जो क्रोमोझोमल DNA आहे, प्लाझमिड हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल असतो. सो जे जेनेटिक मटेरियल आहे त्यांचा जो DNA आहे क्रोमोझोमल, त्याच्यावर सुद्धा काही जीन्स प्रेझेंट असतात, अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन. एक्झाम्पल ट्रान्सपोझोन्स. ट्रान्सपोझोन्स म्हणजे काय की असे काही जीन्स असतात की जे जीन्स क्रोमोझोमवर स्वतःच्या जी पोझिशन आहे, लोकेशन आहे, कॉन्स्टंटली चेंज करत असतात. त्यांना आपण जम्पिंग जीन्स म्हणतो. ट्रान्सपोझोन्स, दीज आर द जम्पिंग जीन्स विच मूव्ह फ्रॉम वन लोकेशन टू अनदर ऑन द क्रोमोझोम. कॉन्स्टंटली ते स्वतःचं लोकेशन चेंज करत असतात. आणि त्याचे डिफरंट टाईप्स आहेत ट्रान्सपोझोनचे. कंपोजिट ट्रान्सपोझोन, सिम्पल ट्रान्सपोझोन, इन्सर्शन सिक्वेन्सेस. त्यातला हा एक टाईप आहे कंपोजिट ट्रान्सपोझोन्स. आणि या ट्रान्सपोझोन्समध्ये काय असतं, ते कंटेन्स वन ऑर मोर रेजिस्टन्स जीन. त्यांच्यामध्ये अशा अनेक रेजिस्टन्स जीन असतात. सो ट्रान्सपोझोन्स म्हणजे जे नॉर्मल क्रोमोझोमवर प्रेझेंट असलेले जीन आहेत, बट दे आर जम्पिंग जीन्स बिकॉज दे जम्प्स फ्रॉम वन लोकेशन टू अनदर ऑन द क्रोमोझोम. आणि त्यांच्यामध्ये तो जो ट्रान्सपोझोनचा सिक्वेन्स आहे ह्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त अँटीबायोटिकना रेजिस्ट करणारे जीन्स प्रेझेंट असतात. ओके, आणि हे सुद्धा ट्रान्समिट होतं फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू अनदर इंडिव्हिज्युअल. हाऊ? थ्रू द नॉर्मली क्रोमोझोममधून प्लाझमिड ना, प्लाझमिडमधून तो ट्रान्सफर होणार पुढं दुसऱ्या सेलमध्ये. सो लेट्स सी द एक्झाम्पल्स ऑफ सच ट्रान्सपोझोन्स कॅरिंग जीन्स फॉर अँटीबायोटिक रेजिस्टन्स. कुठले कुठले ट्रान्सपोझोन्स आहेत आणि त्यांच्यावर कोणते कोणते अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स आहेत. ओके, सो दिस इज अ टेबल शोईंग द ट्रान्सपोझोन्स कॅरिंग जीन्स फॉर अँटीबायोटिक रेजिस्टन्स. एक्झाम्पल, देर इज अ ट्रान्सपोझोन कॉल्ड ॲज TN5. नोमेनक्लेचर सिस्टीम ट्रान्सपोझोनची वेगळी असते. सो TN5 हा एक कंपोजिट ट्रान्सपोझन आहे आणि याच्यावर कुठले कुठले रेजिस्टंट जीन असतात. इट कॅन रेजिस्ट कॅनामायसिन, ब्लिओमायसिन अँड स्ट्रेप्टोमायसिन. सिमिलरली TN9 इट कॅन रेजिस्ट क्लोरॅम्फेनिकॉल. हा एक ट्रान्सपोझन आहे, त्याच्यावर क्लोरॅम्फेनिकॉल रेजिस्टंट ॲबिलिटी आहे किंवा जीन्स आहेत. देन TN10 कॅन रेजिस्ट टेट्रासायक्लिन. TN21 कॅन रेजिस्ट streptomycin, spectinomycin, sulfonamides. TN551 can resist erythromycin. TN4001 can resist gentamicin and kanamycin. So these are some examples of transposons which carries the genes for the resistance against antibiotics. Okay. Then third type of drug resistance. First, that is the pre-existing drug resistance. Second, that is transmissible drug resistance. And third, mutational drug resistance. Mutational drug resistance म्हणजे काय? सिम्पल कन्सेप्ट आहे. दॅट इज रेजिस्टन्स ॲक्वायर्ड ड्यू टू स्पॉन्टेनियस म्युटेशन इन द क्रोमोझोम. ऑर्गॅनिझमचा जो क्रोमोझोम आहे, जो जेनेटिक मटेरियल आहे, त्या मटेरियलमध्ये म्युटेशन होतं आणि म्युटेशन झाल्यामुळं तो ऑर्गॅनिझम it becomes a resistance to particular antibiotic. So resistance that is developed due to mutation is called as mutational drug resistance. म्हणजे एक्झाम्पल की समजा ऑर्गॅनिझम आहे. ओके, लेट मी ड्रॉ हिअर. सपोज दिस इज अन ऑर्गॅनिझम आणि हा एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक आहे. इथे एक रिसेप्टर साईट प्रेझेंट आहे आणि या रिसेप्टर साईट हा अँटीबायोटिक बाइंड करतो आणि मग त्या ऑर्गॅनिझमला किल करतो. बट सपोज
त्यांचा क्रोमोझोम आहे की जो क्रोमोझोम रिसेप्टरला कोड करतो, त्या रिसेप्टरला कोड करणाऱ्या जीनमध्ये जर म्युटेशन झालं तर काय होईल, दिस रिसेप्टर विल नॉट बी प्रोड्युस्ड. आणि जर रिसेप्टर नाही प्रोड्यूस झाली तर याचा अर्थ असा की दिस अँटीबायोटिक विल नॉट बाइंड, आणि जर बाइंड नाही झाला तर मग रेजिस्टन्स डेव्हलप होतो. ओके, सो ओव्हरऑल म्युटेशनल ड्रग रेजिस्टन्स मीन्स द रेजिस्टन्स ॲक्वायर्ड ड्यू टू स्पॉन्टेनियस म्युटेशन इन द बॅक्टेरियल क्रोमोझोम. दिस इज व्हेरी रिअर फॅनॉमिनन. असं म्युटेशनल रेजिस्टन्स हे खूप कमी बघायला मिळतं. त्याचं एक्झाम्पल आपण नंतर डिस्कस करणार आहे, म्युटेशनल ड्रग रेजिस्टन्स. ओके, सो these are the types of, or the different types of the drug resistance, how organism shows a resistance against different types of drugs. Okay, then next point that we will be discussing immediately is the mechanism of drug resistance, how organism develops resistance. आता आपण बघितलं की कुठल्या कुठल्या टाईपची रेजिस्टन्स असू शकतात, बट नाऊ द नेक्स्ट पॉईंट इज mechanism फॉर ड्रग रेजिस्टन्स. एक्झॅक्टली कशा पद्धतीने रेजिस्टन्स ॲक्वायर्ड केलं जातं. देर आर 4 ways by which resistance is developed. First, blocking of drug transport or preventing entry of drug. म्हणजे तो जो ड्रग आहे, अँटीबायोटिक आहे, त्याला सेलमध्ये एंटर होऊच द्यायचं नाही, ब्लॉक करायचं कम्प्लिटली. और प्रिव्हेंटिंग इट्स एंट्री, किंवा जर एंटर झाला तर त्याला पुन्हा लगेच बाहेर रिलीज करायचं, एक्सपेल्ड आउट. दॅट इज बाय ब्लॉकिंग ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट और बाय प्रिव्हेंटिंग इट्स एंट्री resistance can be developed. Similarly, by pumping the drug out of the cell, जर तो ड्रग आज सेलमध्ये आलाच त्याला बाहेर पंप आउट करायचं. सिमिलरली, अल्टरेशन ऑफ द टार्गेट साईट, ज्या टार्गेट साईटला तो ड्रग अँटीबायोटिक येऊन बाइंड करणार आहे, ती बाइंडिंग साईट जर अल्टर झाली तर तो बाइंड करणारच नाही आहे, आणि जर बाइंड नाही झाला तर त्याची ॲक्शन एक्झिबिट तो करणारच नाही. सो बाय अल्टरेशन ऑफ टार्गेट साईट रेजिस्टन्स कॅन बी ॲक्वायर्ड. अँड वन मोर इम्पॉर्टंट, दॅट इज बाय इनॲक्टिवेटिंग ऑर डिटॉक्सिफाईंग द ड्रग. तो जो ड्रग आहे त्या ड्रगला जर आपण इनॲक्टिवेट केलं किंवा त्याची जी टॉक्झिसिटी आहे ती जर न्यूट्रलाइज केली तर रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. सो ऑर्गॅनिझम द ॲक्वायर द रेजिस्टन्स बाय डिफरंट मेकॅनिझम्स. फ्यू मेकॅनिझम्स आर लिस्टेड हिअर इन दिस slide. Okay, so let's discuss all these mechanisms one by one with suitable examples. First example, that is by blocking of drug transport or by preventing entry of drug. Okay, so by preventing the entry of drug inside the cell, the organism acquires a resistance. How? First, by changing the permeability of the membrane makes organism resistant. जर मेम्ब्रेन, आपल्याला माहिती आहे मेम्ब्रेन कसं असतो, इट इज अ सेमी परमेबल इन नेचर. सिलेक्टिव्ह कंपाऊंड्स आर अलाउड टू एंटर द सेल, ॲट द सेम टाइम सिलेक्टिव्ह कंपाऊंड्स आर अलाउड टू रिलीज द सेल. सो बाय चेंजिंग दिस परमेबिलिटी ऑफ द मेम्ब्रेन, रेजिस्टन्स कॅन बी डेव्हलप्ड. हाऊ? एक्झाम्पल, mycobacteria. We know mycobacteria. There are different species of mycobacterium. It is an acid-fast organism. So mycobacteria, they are called myco because they show some characters of fungus, especially they contains high mycolic acid, high concentration of mycolic acid in their walls. आणि mycolic acid concentration त्यांच्या सेल वॉलमध्ये जास्त असल्यामुळे काय होतं, they becomes or it makes many drugs impermeable because their walls contains high concentration of mycolic acid. आणि मायकॉलिक ॲसिड असल्यामुळं ते जे ड्रग आहेत ते ड्रग त्या वॉलला पेनिट्रेट करून सायटोप्लाझममध्ये जाऊ शकत नाही, कारण ते इम्परमेबल होतं. बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायकॉलिक ॲसिड, इट बिकम्स इम्परमेबल फॉर द एंट्री ऑफ ड्रग. ॲज अ रिझल्ट, द ड्रग विल नॉट एंटर द सेल, अँड फायनली ऑर्गॅनिझम बिकम्स रेजिस्टंट टू दॅट पर्टिक्युलर ड्रग. सो mycobacteria mostly they show resistance because of this property, because of high concentration of mycolic acid in their walls. Similarly, in many gram-negative bacteria also, gram-negative bacteria contains their cell wall contains two layers, inner layer and outer layer, and this outer layer, it is impermeable for penicillin G.
So gram-negative bacteria are unaffected by penicillin G because this penicillin G cannot penetrate the outer membrane. Outer membrane in the sense outer wall layer. जी सेल वॉलचे 2 लेयर्स असतात त्यातला आउटर वॉल लेयर जो आहे ज्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड, लिपोपॉलिसॅकराइड्स, ग्लायकोप्रोटीन्स किंवा प्रोटीन्स असतात, त्यामुळं ते जे तो जो लेयर आहे इट इज इम्परिमेबल फॉर पेनिसिलिन जी अँड ॲज अ रिझल्ट पेनिसिलिन जी कॅन नॉट एंटर इनसाइड द सेल अँड हेन्स ऑर्गॅनिझम रिमेन्स अनअफेक्टेड. नेक्स्ट एक्झाम्पल स्टॅफिलोकोकस ऑरियस. स्टॅफिलोकोकस ऑरियसमध्ये काय की हा जो अँटीबायोटिक आहे टेट्रासायक्लिन, दिस अँटीबायोटिक इट इनिबिट्स द प्रोटीन सिंथेसिस. बट हाऊ, तर इनिशियल जेव्हा तो बाइंड करतो टेट्रासायक्लिन सेलला तर त्याची बाइंडिंग साईट ही रिसेप्टर साईट असते. आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस काय करतो, इट प्रोड्युसेस अ प्रोटीन. दिस ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस अ प्रोटीन दॅट इज कॉल्ड ॲज टेट प्रोटीन. So this TET protein it binds to the receptor. Look at this very interesting concept. ज्या रिसेप्टरला टेट्रासायक्लिन बाइंड करतो त्याच्याऐवजी काय करतो हा स्टॅफिलोकोकस ऑरियस एक प्रोटीन तयार करतो दॅट इज नोन ॲज अ टेट प्रोटीन. आणि त्यामुळे काय होणार, हा टेट प्रोटीन त्या रिसेप्टरला बाइंड करतो. जर टेट प्रोटीन रिसेप्टरला बाइंड झाला तर टेट्रासायक्लिनला बाइंडिंग साईट अवेलेबल आहे का, नाही. ॲज अ रिझल्ट टेट्रासायक्लिन विल नॉट बाइंड अँड हेन्स ऑर्गॅनिझम बिकम्स रेजिस्टन्स. सो ज्या साईटला जी रिसेप्टर साईट आहे टेट्रासायक्लिनची ती ब्लॉक केली. कशी ब्लॉक केली, बाय प्रोड्युसिंग ॲनालॉगस कंपाऊंड प्रोटीन टेट प्रोटीन. हा टेट प्रोटीन त्या रिसेप्टरला बाइंड करतो आणि म्हणून टेट्रासायक्लिन तिथं येऊन बाइंड होणार नाही. ओके, सो बाय ब्लॉकिंग ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट और बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ ड्रग organism becomes unaffected, acquires resistance to the drugs. These are certain examples. After that, next, that is by pumping the drug out of the cell. This means if suppose antibiotic has entered the cell, तो कशा पद्धतीने सेलमध्ये एंटर झालेला आहे, एंटर झाल्यानंतर इट कॅन ऑल्सो बी पंप्ड आउट. जसं तो आत एंटर झाला तसं त्याला बाहेर पंप पण केलं जाऊ शकतं. Okay, how? Because some pathogens they have the plasma membrane translocase. They contain some proteins. त्यांच्या मेम्ब्रेनमध्ये काही प्रोटीन्स असतात की जे प्रोटीन काय करतात, तो जो ड्रग आहे त्या ड्रगला बाहेर एक्सपेल करतात. त्यामुळे त्या प्रोटीन्सला त्याला आपण ट्रान्सलोकेज म्हणतो, ट्रान्सलोकेट करतात त्यांना सायटोप्लाझममधून बाहेर ट्रान्सलोकेशन करतात म्हणून त्यांना ट्रान्सलोकेज म्हणतो आपण. These are also called as efflux pumps because they are responsible for expelling the drug out. ते जे ड्रग आहे त्या ड्रगला बाहेर एक्सपेल रिलीज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात म्हणून त्यांना इफ्लक्स पंप म्हणतो आपण. आणि इम्पॉर्टंट थिंग काय की नॉन स्पेसिफिक आहे ते काय असं काही नाही की स्पेसिफिकली फक्त त्या ड्रगलाच. नॉर्मली सेलमधले बरेच कंपोनंट्स जे अननेसेसरी असतात त्यांना ते एक्सपेल करतात. सिमिलरली ते नॉन स्पेसिफिक असल्यामुळं ते ड्रगला सुद्धा बाहेर नेऊन टाकतात. सो ट्रान्सलोकेज आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सपेलिंग द ड्रग आउट ऑफ द सेल. आणि त्यामुळे काय की यांना अशा मल्टिपल ड्रगला ते रिलीज करतात. एक टिपिकल पेनिसिलिन, इरिथ्रोमायसिन, टेट्रासायक्लिन असे टिपिकल कुठल्या ड्रगला नाही. आणि कारण नॉन स्पेसिफिक आहे तो, टिपिकलला रेकॉग्नाइज करतो असं नाही, मल्टिपल ड्रगला रेजिस्ट करतो किंवा मल्टिपल ड्रगना एक्सपेल आउट करतो. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज मल्टी ड्रग रेजिस्टंट पंप. So translocase, these are the proteins present in the membrane responsible for pumping the drug out of the cell, also called as efflux pump because they efflux the drug out or expels the drug out. Non-specific in nature and hence they shows resistance against multiple drugs, hence also known as multi-drug resistant pumps. Okay. Look at this diagram, you will get to know that this is a cell, and in this cell, look at this is an efflux pump. हा एक इफ्लक्स पंप आहे. हे येलो कलर दिसते, बायलेयर्ड लिपिड मेम्ब्रेन आहे. आणि हा जो इफ्लक्स पंप आहे हा काय करतो बघा, दिस इज अन अँटीबायोटिक और ड्रग. सो दिस इफ्लक्स पंप्स द एक्सपेल्स दिस ड्रग्स आउट ऑफ द सेल. जसं तो एंटर झाला त्याला तसाच त्याला बाहेर एक्सपेल करण्याचं काम कोण करतो, इफ्लक्स पंप करतो, ज्याला आपण ट्रान्सलोकेज म्हणतो. क्लिअर. सो दे इफ्लक्स दे रिलीजेस दिस ड्रग आउट ऑफ द सेल. मोर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट अबाउट दिस पंप इज
is this effluxing mechanism is along with the entry or influx of protons. Look at this in this diagram. This is an efflux pump. आता बघा एका डायरेक्शननी हे अँटीबायोटिक्स किंवा ड्रग्ज बाहेर एक्सपेल केलेले आहेत एका डायरेक्शननी. मग जेव्हा हे बाहेर जात असतात त्यावेळी तो जो ग्रॅडियंट तयार होतो त्या ग्रॅडियंटमधून जी एनर्जी रिलीज होते दॅट इज यूज टू ट्रान्सपोर्ट और ट्रान्सलोकेट प्रोटॉन्स इनसाइड द सेल. सो एका डायरेक्शननी अँटीबायोटिक्स बाहेर चालले आहेत तर त्याच वेळी दुसऱ्या डायरेक्शननी प्रोटॉन्स आत चाललेले आहेत त्या ग्रॅडियंटमधून, म्हणून याला आपण काय म्हणतो अँटीपोट. अँटीपोट कधी म्हणतो आपण जेव्हा दोन डिफरंट केमिकल्स रिलीज होतात अपोजिट डायरेक्शनमध्ये एकाच पंपमधून, दॅट इज अँटीपोट. ओके, एक बाहेर चालला आहे दुसरा आत येतो. सो हे जे मोस्टली इफ्लक्स पंप आहेत हे अँटीपोट म्हणून सुद्धा ॲक्ट करतात. जेव्हा ते अँटीबायोटिकना बाहेर रिलीज करणार आहेत ते प्रोटॉनसुद्धा आत रिलीज किंवा इन्फ्लक्स त्यांचं केलं जातं. सो अशा पद्धतीनं जे ट्रान्सलोकेज आहेत तो जो ड्रग आला त्या ड्रगला बाहेर एक्सपेल आउट करून अशा पद्धतीनं they can show resistance against the particular or any kind of the drug. Then third type of resistance, that is alteration of target site. What if the drug target site is affected? जर टार्गेट साईट आहे ती टार्गेट साईट जर अफेक्ट केली तर काय, म्हणजे ज्या ठिकाणी तो बाइंड करणार आहे आणि ॲक्शन इनिबिट करणार आहे ती साईट म्हणजे टार्गेट साईट. Okay, so each drug have specific target site. Example streptomycin, it binds to 30th ribosomal subunit. त्यामुळं ज्या टार्गेट साईट तो बाइंड करणार आहे, if such target site is altered, then organism becomes resistant to that particular drug. So here in this case, the target site is altered. We have some examples of it. The best example is the streptomycin resistance. Streptomycin is an antibiotic which inhibits the protein synthesis by binding to 30th ribosomal subunit. Okay, look at this diagram. This diagram shows a ribosomal structure. So this is a ribosome, this is a 50th subunit, large 50th subunit, small 30th subunit, and this is an active 70th ribosomal complex. This pink color line indicates it is an mRNA. This is the A site and the P site of ribosome ज्या ठिकाणी अमिनो ॲसिड tRNA पेप्टाइड tRNA बाइंड करतात. ओके, तर म्हणजे प्रोटीन सिंथेसिस म्हणजे हा एक ॲक्टिव्ह रायबोझोमल कॉम्प्लेक्स आहे. आता या 30th रायबोझोमल सबयुनिटमध्ये एक प्रोटीन असतो, कारण तो स्मॉल सबयुनिट आहे म्हणून त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. दॅट प्रोटीन इज कॉल्ड ॲज S12 प्रोटीन. लुक ॲट दिस, दिस इज अन S12 प्रोटीन विच इज प्रेझेंट इन द 30th रायबोझोमल सबयुनिट. And streptomycin जर असेल तर streptomycin it binds to S12 protein and alters the protein synthesis or inhibits the protein synthesis. So streptomycin it binds to the S12 protein and inhibits the protein synthesis process. And this S12 protein is present in the 30th ribosomal subunit. Okay, so if suppose what happens if S12 protein is altered, कारण तो त्याची बाइंडिंग साईट आहे. स्ट्रेप्टोमायसिन कुठं बाइंड होणार आहे, S12 प्रोटीनला बाइंड होणार आहे. तर इमॅजिन की आपण जर ती S12 प्रोटीन किंवा तो जो प्रोटीन आहे तो जर अल्टर केला तर ती बाइंडिंग साईट जर अल्टर केली तर जर अल्टर केली तर डेफिनेटली स्ट्रेप्टोमायसिन त्याला बाइंड होणार नाही. आणि जर तो बाइंड नाही झाला तर ऑब्व्हियसली इट विल नॉट बी एबल टू एक्झिबिट इट्स ॲक्शन. त्यामुळे प्रोटीन सिंथेसिस तो इनिबिट करणार नाही, कारण प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करण्यासाठी तो कुठंतरी बाइंड झाला पाहिजे आणि तो बाइंड कुठं होतो S12 प्रोटीनला. So look at this, in this second diagram there is an S12 protein but now it is an altered S12 protein. हा कसा आहे, अल्टर्ड आहे. डायग्रॅमॅटिकली इथं स्क्वेअर दिसतो तुम्हाला, इथं ट्रँगल आहे. याचा अर्थ असा नाही की तो प्रत्येक वेळी अशा प्रकारे आपला शेप चेंज करणार आहे. बट ओव्हरऑल व्हॉट आय मीन टू से की त्याच्यामध्ये काही अल्टरेशन्स होतात की जेणेकरून नाव दिस बिकम्स अनअवेलेबल फॉर दिस स्ट्रेप्टोमायसिन. हा जो स्ट्रेप्टोमायसिन आहे हा स्ट्रेप्टोमायसिन आता या अल्टर्ड S12 प्रोटीनला बाइंड करणार नाही आणि त्यामुळं इथं जी प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस आहे ही इनिबिट होणार नाही. सो स्ट्रेप्टोमायसिनची बाइंडिंग साईट S12 प्रोटीन आहे. जो जेव्हा तो नॉर्मल S12 असतो त्यावेळी त्याला बाइंड करणार आहे स्ट्रेप्टोमायसिन आणि प्रोटीन सिंथेसिस इनिबिट केली जाईल. बट हिअर इन दिस केस अल्टर्ड S12 प्रोटीन आहे विच विल नॉट अलाउ दिस स्ट्रेप्टोमायसिन टू बाइंड. ॲज अ रिझल्ट द प्रोटीन सिंथेसिस विल बी कंटिन्यूड.
So by altering the target site, resistance is developed, and the best example is streptomycin resistance. Similar example that we have is erythromycin and lincomycin resistance. Resistance against erythromycin and lincomycin. Both of these, they inhibit the protein synthesis. This erythromycin and lincomycin, they act on the protein synthesis and inhibit protein synthesis. Especially they binds to the 23S rRNA of 50S ribosomal subunit. स्ट्रेप्टोमायसिन 30S रायबोसोमल सबमिटमधला S12 प्रोटीनला बाइंड करतो. तर हे जे अँटीबायोटिक्स आहेत एरिथ्रोमायसिन आणि लिंकोमायसिन, दे बाइंड्स टू 23S rRNA ऑफ 50S रायबोसोमल सबमिट अँड इनिबिट्स द प्रोटीन सिंथेसिस. सो बाइंडिंग साईट कुठे याच्यामध्ये 23S rRNA ऑफ 50S रायबोसोमल सबमिट. सो डायग्राममध्ये बघा, इथं या पहिल्या डायग्राममध्ये असं दिसलं आहे, हा 50S रायबोसोमल सबमिट आहे आणि याच्यामध्ये हा 23S rRNA आणि याला हा 23S rRNA कोण बाइंड झाला, एरिथ्रोमायसिन बाइंड झाला आणि ही सेल काय होते, प्रोटीन सिंथेसिस स्टॉप होते. सो दिस इज एरिथ्रोमायसिन सेन्सिटिव्ह केस, कारण 23S rRNAला कोण बाइंड झाला, इथं आता एरिथ्रोमायसिन बाइंड झालेलं आहे आणि त्यामुळं इथं प्रोटीन सिंथेसिस इनिबिट होणार आहे. दिस व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवायचं आहे की एरिथ्रोमायसिन 50S रायबोसोमल सबमिटवर ॲक्ट होतो, त्यातल्या 23S rRNAवर ॲक्ट होतो आणि त्यामुळे हा आता प्रोटीन सिंथेसिस इनिबिट होईल. सो दिस इज अन एरिथ्रोमायसिन सेन्सिटिव्ह केस. बट लुक ॲट दिस द सेकंड डायग्रॅम. इन द सेकंड डायग्रॅम काय झालं बघा, हा 50S रायबोसोमल सबमिट आहे, हा 23S rRNA. बट या 23S rRNA ज्या ज्या ठिकाणी ॲडिनिन आहे, ज्या ठिकाणी ए सिक्वेन्स आहे, ॲडिनिन सिक्वेन्स आहे, रेसिड्यूज आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी मिथिल ग्रुप ॲड केला बघा, CH3 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 CH3. सो adenine residues of these 23S rRNA are methylated. त्यांचं काय झालेलं इथं, मिथायलेशन झालेलं आहे आणि दिस मिथायलेशन इज कॅरिड आउट बाय द एन्झाईम कॉल्ड ॲज मिथायलेजेस. सो मिथायलेजेस काय करतात की या 23 rRNAचा जो ज्या ठिकाणी ॲडेनिन प्रेझेंट आहे त्या प्रत्येक ठिकाणी मिथिल ग्रुप ॲड करतात अँड बिकॉज ऑफ मिथायलेशन ऑफ सच ॲडेनिन रेसिड्यूज दिस एरिथ्रोमायसिन कॅन नॉट बाइंड टू 23S rRNA. तो आता या 23S rRNAला बाइंड करणार नाही, कारण आता काय झालेलं आहे, तो ॲडेनिन सिक्वेन्स मिथायलेटेड झालेला आहे आणि अशामुळं देर इज नो बाइंडिंग ऑफ सच एरिथ्रोमायसिन और लिंकोमायसिन टू द 23S rRNA and hence it becomes एरिथ्रोमायसिन रेजिस्टंट. सो इथं काय झालेलं आहे, बाइंडिंग साईट 23S ही अल्टर झालेली आहे आणि अल्टरेशन कसं झालेलं आहे, alteration by methylation of adenine residues. Okay, so in this way the resistance against erythromycin and lincomycin is also achieved. We also have a third example. Third example is of vancomycin. Vancomycin, it binds to the terminal D-alanine residue of the cell wall. सेल वॉलमध्ये आपल्याला माहिती आहे पेप्टायडोग्लायकन असतो. ओके, आणि पेप्टायडोग्लायकनमध्ये एक ग्लायकन स्ट्रँड असते. ग्लायकन स्ट्रँड कंटेन्स एन ॲसिड ग्लुकोसामाइन, एन ॲसिड म्युरामिक ॲसिड. लुक ॲट दिस डायग्राम. ओके, सो दिस इज अन स्ट्रक्चर ऑफ द पेप्टायडोग्लायकन. वैंकोमायसिन इनिबिट्स द पेप्टायडोग्लायकन सिंथेसिस. प्रोटीन सेल वॉल सिंथेसिस किंवा पेप्टायडोग्लायकन सिंथेसिस काय करतो, तो इनिबिट करतो. कसा इनिबिट करतो बघा, तर दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ पेप्टायडोग्लायकन. दिस इज अन ग्लायकन स्ट्रँड कंपोज्ड ऑफ एन ॲसिटिल म्युरामिक ॲसिड आणि एन ॲसिड ग्लुकोसामाइन रिपीटिंग युनिट्स. हे जे ॲसिटिलेटेड शुगर आहेत, अशा शुगरची एक लाँग चेन असते ज्याला आपण ग्लायकन स्ट्रँड म्हणतो. प्रत्येक एन ॲसिड म्युरामिक ॲसिडला एक ॲमिनो ॲसिडची 4 to 5 ॲमिनो ॲसिड चेन असते. सिंथिसिस होत असताना 5 ॲमिनो ॲसिड असतात, बट नॉर्मली सेल वॉलमध्ये किती असतात, 4 ॲमिनो ॲसिड चेन असते. L-alanine, D-ग्लुटामिक ॲसिड, L-लायसिन अँड D-alanine. पण जेव्हा सुरुवातीला सिंथिसिस होत असतं त्यावेळी डबल D-alanine असतं. D-alanine सिक्वेन्स असतो. आणि जेव्हा सेल वॉल सिंथिसिस सुरू असतं तेव्हा हा जो वैंकोमायसिन आहे, दिस वैंकोमायसिन इट बाइंड्स टू दिस D-alanine सिक्वेन्स. या दोघांना तो काय करतो, बाइंड करतो and then inhibits the further synthesis of peptidoglycan. So what is this binding site for vancomycin?
इज द टर्मिनल डी-ॲलेनाइन रेसिड्यूज. इथं मी बाइंड करतो आणि पुढं सेल वॉल सिंथेसिस होऊ देत नाही. सो दिस इज हाऊ वैंकोमायसिन इनहिबिट्स सेल वॉल सिंथेसिस. But in case of resistant organisms, what happens? Look at this. Here it is a glycan strand composed of N-acetyl, uramic acid, and glucosamine. त्याच्यानंतर हा L-alanine, then D-glutamic acid, then L-lysine, then D-alanine, and look at this. At 5th amino acid there is a D-lactate. It is not a D-alanine but it is a D-lactate. हा चेंज झाला इथं. 5वा अमिनो ॲसिड D-alanine ऐवजी D-lactate आला आणि त्यामुळं बाइंडिंग साइट फॉर वैंकोमायसिन इज अल्टर्ड. In normal cases it is D-alanine residues, but here it is D-alanine and D-lactate. As a result, vancomycin cannot bind to this particular tetrapeptide side chain or pentapeptide side chain. तो इथून बाइंड करू शकत नाही आणि ॲज अ रिझल्ट काय होईल की ऑर्गॅनिझम बिकम्स वैंकोमायसिन रेजिस्टन्स, कारण बाइंडिंग साईड काय झालेलं इथं अल्टर झालेलं आहे. This vancomycin resistance is shown by example Enterococcus species. So Enterococcus species, they shows such vancomycin resistance ability. We have another example and that is rifampicin resistance shown by Mycobacterium tuberculosis. Okay, so this Mycobacterium tuberculosis, it becomes resistant to the rifampicin due to mutation that alters this beta subunit. Okay, so आपण डिस्कस करूया आता. Okay, binding site, this is rifampicin antibiotic. Binding site for beta rifampicin is the beta subunit of RNA polymerase. RNA polymerase एन्झाईम आपल्याला माहितीच आहे की जो ट्रान्स्क्रिप्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि ट्रान्स्क्रिप्शनमध्ये जो RNA पॉलिमरेज आहे त्या RNA पॉलिमरेजला जो बीटा सबयुनिट आहे that is a binding site for this antibiotic rifampicin. It binds to beta subunit of RNA polymerase and as a result it blocks the initiation of transcription process. म्हणजे RNA synthesis, transcription, initiation proper होऊ देत नाहीत by binding to beta subunit of RNA polymerase because RNA polymerase is absolutely needed for the transcription process. This is a structure of RNA polymerase. Okay, resistance is developed due to mutation that alters the beta subunit of RNA polymerase. Okay, it is we can call it as a mutational resistance. याला आपण म्युटेशनल रेजिस्टन्स म्हणू शकतो कारण इथं जे रेजिस्टन्स डेव्हलप होणार आहे इट इज बिकॉज ऑफ द म्युटेशन. म्युटेशन कोणामध्ये होणार आहे? म्युटेशन ऑकर्स इन द जीन दॅट अल्टर्स द बीटा सबयुनिट ऑफ RNA polymerase. सो RNA पॉलिमरेज जे डिफरंट सब युनिट्स आहेत त्यातला जो बीटा सब युनिट आहे त्या बीटा सब युनिटला कोड करणारा जो जीन आहे त्या जीनमध्ये म्युटेशन होतं अँड दॅट प्रोड्युसेस अन अल्टर्ड बीटा सब युनिट. दिस अल्टर्ड बीटा सब युनिट इज प्रोड्युस्ड अँड दिस अल्टर्ड बीटा सब युनिट डज नॉट अलाउ रिफॅम्पिसिन टू बाइंड. आणि काय होईल मग त्यामुळं रिफॅम्पिसिन त्या बीटा सब युनिटला बाइंड होणार नाही म्हणून ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस काय होणार आहे कंटिन्यू होणार आहे. सो इट विल नॉट बी एबल टू ब्लॉक दिस ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस कारण त्याची बाइंडिंग साईट कोण असते बीटा सब युनिट बट ती बाइंडिंग साईट आता काय झालेलं आहे अल्टर झालेलं आहे अँड दिस इज हाऊ द ऑर्गॅनिझम डेव्हलप्स रेजिस्टन्स अँड दिस रिफॅम्पिसिन रेजिस्टन्स इज shown by Mycobacterium tuberculosis. So this Mycobacterium tuberculosis it becomes resistant to the drug rifampicin due to mutations that alter the beta subunit of RNA polymerase and due to which the rifampicin cannot bind to the mutant RNA polymerase and it cannot be able to block the initiation of transcription. Okay, so in this lecture we have discussed the three mechanisms of the drug resistance, that is the blocking of drug transport by pumping the drug out of the cell, and finally we have studied the alteration of target site. In the next lecture we will be discussing the remaining mechanisms of drug resistance. Thank you.